घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण फक्त लोकशाही मराठीवर पाहताय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटी करता आता पोहोचलेले आहेत। मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाज एकवटलेला असताना सरसकट मराठ्यांना आरक्षण दिलंच पाहिजे ही मागणी जोर धरत असताना मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट होतीये। या भेटीला विशेष महत्त्व आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी साधारणतः 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत। मुख्यमंत्री राजभवनात आहेत। मराठा आरक्षणासंदर्भात आज नेमका काय महत्त्वाचा निर्णय होतोय याकडे आता सगळ्यांचंच लक्ष आहे। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, या घडीची महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री राजभवनावर पोहोचलेले आहेत, राज्यपालांची भेट होतीये। निश्चितच लागवी ज्या प्रकारची परिस्थिती राज्यामध्ये उद्भवलेली आहे आणि एकंदरीत मराठा आरक्षणासाठी समाज ज्या प्रकारे आक्रमकतेने उतरलेला आहे, म्हणजे एकंदरीत आपण एकीकडे पाहत आहोत की आमदाराच्या घरापासून, कार्यालयापासून, पतसंस्थेपासून वेगवेगळ्या नगर परिषदा असतील किंवा जी पक्षाची कार्यालय आहेत ती पेटवण्यापर्यंतचं आंदोलन आहे ते उग्र झालेलं आहे। आणि त्यामुळे कुठेतरी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यपालांच्या भेटीला गेलेले आहेत। एकंदरीत चर्चा ज्या आहेत की या संदर्भातील मराठा आरक्षणासंदर्भातील नवा वटहुकूम काढण्यासंदर्भातील चर्चा होऊ शकते किंवा ज्या प्रकारची मागणी समोर येते की एक विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी राज्यपाल आदेश देत आहेत का, या संदर्भातील चर्चा ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत ते करू शकतात। आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे केंद्र शासन असेल किंवा एकंदरीत सर्वोच्च न्यायालय असेल यासाठी राज्यपालाकडून एक निवेदन जाण्याची शक्यता आहे की या संदर्भात केंद्रानेही हस्तक्षेप करावा आणि मराठा आरक्षणाचा मार्ग आहे तो खुला करावा। त्यामुळे एकंदरीत या चर्चेमध्ये नेमकं काय घडतं हे थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिक्रियेनंतर स्पष्ट होऊ शकतं। लागवी चेतन, साधारणतः किती मिनिटं झालेली आहेत मुख्यमंत्री राजभवनात आहेत? मुख्यमंत्र्यांसमवेत इतर कोणी आहेत की एकटे फक्त मुख्यमंत्री आहेत? काय या सगळ्या संदर्भात माहिती मिळतीये? निश्चितच एक साधारणतः 15 मिनिटांहून अधिक काळ झालेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक राज्यपाल यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। त्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे की मुख्यमंत्री अचानक राज्यपालांच्या भेटीला जाण्याचं कारण काय आहे। मात्र जे कयास लावले जात आहेत ते म्हणजे मराठा आरक्षणाची सध्याची परिस्थिती जी उद्भवलेली आहे आणि शिंदे समितीने जो आज अहवाल सादर केलेला होता, जो उद्या मंत्रिमंडळ बैठकीतही मांडला जाणार आहे, त्या संदर्भातही राज्यपालांसोबत चर्चा होऊ शकते आणि कायदेशीररित्या आणि एकंदरीत घटनात्मकरित्या कशा प्रकारे मराठा समाजाला आरक्षण देताना कुठल्याही इतर आरक्षणांना बाधा लावता येणार नाही या संदर्भातील आदेश आहेत आणि केंद्राची मदत आहे, या सर्वांकष चर्चा आहेत त्या आजच्या भेटीमध्ये अपेक्षित आहेत। लागवी निश्चित चेतन, दुपारीची पत्रकार परिषद झालेली मुख्यमंत्र्यांची, त्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं होतं की ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांना उद्यापासून प्रमाणपत्र दिली जातील। मात्र ही मागणी जरांगे पाटील यांनी फेटाळली। जरांगे पाटील आपल्या मुद्द्यावर ठाम आहेत। त्या दृष्टिकोनातून या बैठकीअंतर्गत, या भेटीअंतर्गत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। चेतन, निश्चितच, कारण ज्या प्रकारे आपण आता पाहत आहोत की एकापाठोपाठ एक बैठका सुरू आहेत, म्हणजे उपसमितीची बैठक जी दुपारी झालेली होती मंत्रिमंडळ उपसमितीची आणि त्यानंतर आता भाजपनेही तातडीची कोर कमिटीची बैठक सागर बंगल्यावर घेतलेली आहे। आणि भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या मंत्र्यांसोबत चर्चा करत असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे राजभवनावरती दाखल झालेले आहेत। त्यामुळे एकंदरीत जर हा घटनाक्रम आपण पाहायला लागली तर निश्चितच मराठा आरक्षणासंदर्भात सरकार अतिशय गंभीर आहे आणि काही तातडीची पावलं तातडीने उचलण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच कुठेतरी या भेटी आहेत, या बैठका आहेत त्या एकापाठोपाठ एक घडून येत आहेत। लागवी जसं तुम्ही म्हणताय चेतन, मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार गंभीर आहे, त्या दृष्टीनं तातडीची पावलं उचलली जातील आणि त्यातूनच मुद्दा उपस्थित होतोय अध्यादेशाचा सुद्धा। या भेटीनंतर मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश निघण्याची शक्यता वर्तवली जाते। निश्चितच लागवी एकंदरीत, कारण ज्या प्रकारची जरांगे पाटील यांची मागणी आहे की या संदर्भातील जी मराठा समाजाला जी प्रमाणपत्र देण्यात यावीत ती मराठा कुणबी प्रमाणपत्र असावीत आणि सरसकट ती देण्यात यावीत। मात्र अशा प्रकारची मागणी पूर्ण करण्यासाठी वटहुकूम काढण्याची गरज आहे आणि त्यासाठी जर मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात चर्चा झाली तर नवल वाटायला नको। मात्र अशा प्रकारचा वटहुकूम आहे तो सर्वोच्च न्यायालय किंवा न्यायालयात टिकू शकत नाही। हे या आधीच मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा इतर मंत्र्यांनी
इतकंच नव्हे तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही स्पष्ट केलेलं होतं आणि त्यामुळेच कुठेतरी या संदर्भातील जो पेच निर्माण झालेला आहे की जर नवा वटहुकूम काढला तर क्युरेटिव्ह पिटिशन जी सर्वोच्च न्यायालयामध्ये आत्ताच कुठेतरी सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे, जी ऐकून घेण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने दाखवली होती ती मागे पडू शकते आणि या वटहुकुमाला जर चॅलेंज केलं झालं तर निश्चितच तो घटनात्मकरित्या टिकणारा नाहीये. कारण ज्या प्रकारचं सामाजिक मागासलेपण मराठा समाजाला दाखवणं अपेक्षित आहे ते अद्यापर्यंत दाखवण्यात आलेलं नाहीये. कारण मराठा समाज हा आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या चेतन काही सेकंद तुम्हाला थांबवते. थेट जाते आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडे आपण जाणार आहोतच अक्षरा, पण पाहतोय या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता एक महत्त्वाची अपडेट समोर येते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक राजभवनावर पोहोचलेले आहेत, त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा एकीकडे जोर धरत असताना या सगळ्या संदर्भात मराठा समाज एकवटलेला असताना अध्यादेश निघण्याची दाट शक्यता सुद्धा वर्तवली जाते. मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या भेटीमध्ये या सगळ्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अक्षरा, नक्कीच लागवी तर मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा पार पडू शकते. कारण मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 6वा दिवस आहे. मनोज जरांगे पाटलांनी अन्न पाणी त्यागलंय आणि त्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर गंभीर होतोय आणि यासोबतच राज्यभरात अनेक मराठे मोर्चे निघतायत, आरक्षणासाठी मोर्चे निघतायत, राजीनामा सत्र सुरू आहे, नेत्यांना गावबंदी केली जाते, काळे झेंडे दाखवून निषेध देखील केला जातोय. अगदी राज्यभरात सगळीकडे त्यांचा निषेध केला जातोय आणि त्यामुळेच राज्य सरकारला काहीतरी तातडीनं काहीतरी निर्णय घेणं भाग पडणार आहे. अगदी याच विषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया राजभवनाबाहेर, ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी आहेत भूषण शिंदे यांच्याकडे. भूषण, काय अपडेट आहे? जवळपास 15 ते 20 मिनिटं झाली आहे राजभवनामध्ये मुख्यमंत्री चर्चा अद्यापही सुरू आहे, काय संकेत मिळत आहेत? नक्कीच लागवी, आपण जर पाहिलं तर अत्यंत गंभीर परिस्थिती ही महाराष्ट्रामध्ये उद्भवलेली आहे. मराठा आरक्षणाचा जो विषय आहे तो संपूर्ण गंभीर स्वरूप दाखल घेत आहे आणि एकंदर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यवतमाळमध्ये पोहोचले. यवतमाळ त्यांचा एक नियोजित असा कार्यक्रम होता, शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होता. तो कार्यक्रम संपवून मुख्यमंत्री थेट राजभवनावर इथे पोहोचले आहेत ते आणि आता राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेत आहेत, त्यांच्याशी चर्चा करत आहेत. एकंदर मराठा आरक्षणाचा विषय हा सध्या गंभीर स्वरूप दाखल घेत आहे आणि एकंदर संपूर्ण हा विषयाची चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः इथे पोहोचलेले आहेत. आज दुपारचं पाहिलं तर एकंदर महाविकास आघाडीचे अनेक नेते हे पोहोचले होते राजभवनावर. त्यांनी एकंदर राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली होती आणि त्यांनी एकंदर अनेक विषय त्यांच्यासमोर मांडले होते. राज्यपाल यांनी स्वतः या संपूर्ण विषयात हस्तक्षेप करावा आणि एकंदर त्यांनी देखील अनेक सल्ले किंवा अनेक सुझाव असे द्यावे, अशा प्रकारे संपूर्ण एक बैठक झाली. त्या बैठकीनंतर ही बैठक होत आहे आणि ते एकंदर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता पोहोचले आहेत आणि चर्चा सुरू आहे. साधारण 15 ते 20 मिनिटांपूर्वी ही बैठक सुरू झालेली आहे आणि पुढील साधारण तासभर ही चर्चा चालेल अशी अपेक्षा आहे. लागवी भूषण, एकीकडे मराठा आरक्षणासंदर्भात मागणी जोर धरतीये. जे दुपारी सुद्धा पत्रकार परिषद घेण्यात आली मुख्यमंत्र्यांकडून, त्याच्यात सांगण्यात आलं 2 टप्प्यात हे आरक्षण दिलं जाईल. एकीकडे क्युरेटिव्ह पिटिशन हा देखील एक मुद्दा आहे आणि दुसरा म्हणजे ज्यांच्याकडे कुणबी समाजाच्या नोंदी सापडलेल्या त्यांना उद्यापासून प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येईल. पण मनोज जरांगे यांनी मात्र ही मागणी फेटाळून लावली आहे. जरांगे आपल्या मुद्द्यावर ठाम आहेत. नक्कीच लागवी, मनोज जरांगे पाटील हे अजूनही आपल्या मुद्द्यावर ठाम आहेत. त्यांनी अजूनही उपोषण सोडलेलं नाहीये, ते अजूनही उपोषण करत आहेत. आज उपोषणाचा 6वा दिवस आहे. त्यांची प्रकृती कुठेतरी खराब होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि कुठेतरी संपूर्ण चिंताजनक अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्या परिस्थितीवर कुठेतरी मात करण्यासाठी, त्या परिस्थितीवर कुठेतरी मार्ग करण्यासाठी ही संपूर्ण बैठक होत आहे आणि ही बैठक आता सुरू झालेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचले आहेत. साधारण 15 ते 20 मिनिटं ही बैठक सुरू आहे आणि एकंदर राज्यपाल रमेश बैस आता यामध्ये कोणता तोडगा काढतात का किंवा ते कोणता मार्ग दाखवतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या भेटीनंतर मुख्यमंत्री बोलतात का याकडे सुद्धा आपलं लक्ष असेल. त्यानंतर एकंदर या संपूर्ण भेटीमधून काय निष्पन्न होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. लागवी अगदी भूषण, तुम्ही असेच आमच्यासोबत जोडले राहा. या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपालांच्या भेटीकरता राजभवनावर पोहोचलेले आहेत. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा होत असल्याची माहिती समोर येते. जवळपास 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत, अद्यापही चर्चा सुरू आहे. या भेटीनंतर, या चर्चेनंतर मुख्यमंत्री प्रसार माध्यमांशी बोलतील अशी शक्यता वर्तवली जाते. कुणालाही या सगळ्या भेटी संदर्भात कल्पना नव्हती. एकीकडे भाजपच्या कोर कमिटीची मराठा आरक्षणासंदर्भात बैठक आहे, दुसरीकडे मुख्यमंत्री अचानक राजभवनावर पोहोचल्यामुळे राज्यातील घडामोडींना आता वेग आलेला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत. 6वा दिवस आहे. उपचार घेण्यास नकार दिलेला आहे. समाजानं मागणी केल्यामुळे, विनंती केल्यामुळे मी 3-4 घोट पाणी पिईन असं मात्र मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे.
त्यामुळे मराठा आरक्षणाकरता एक मराठा लाख मराठा म्हणत समाज एकवटलेला असताना दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुपारी पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता सरकार कटिबद्ध आहे, मी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं होतं भूषण। आणि आता मात्र या सगळ्या पत्रकार परिषदेनंतर अनेक घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। दुपारी पत्रकार परिषद झाली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही दृश्य आपण पाहतोय राजभवनात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता अचानक पोहोचलेले आहेत। जवळपास 20 ते 25 मिनिटं झालेली आहेत, अद्यापही या सगळ्या संदर्भात चर्चा होतीये, दोघांमध्ये बैठक होतीये। भूषण, आपण पाहतोय की दुपारी पत्रकार परिषद सुद्धा घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी। 2 टप्प्यात या सगळ्या संदर्भात आरक्षण दिलं जाईल असं सुद्धा म्हटलं, पण शासन आपल्या दारी या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री थेट राजभवनावर येऊन पोहोचलेले आहेत। भूषण, यांच्याकडून आपण सातत्यानं अपडेट घेत राहणार आहोत, पण मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर अक्षरा राज्यात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत। नक्कीच लागवी अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडतायत, पण या घडीची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत। भूषण शिंदे आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेत। भूषण, तू राजभवनावर आहेस, गेले 15 ते 20 मिनिटं झालेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटीसाठी पोहोचलेत। नक्कीच लागवी 15 ते 20 मिनिटं झालेली आहे, साधारण 20-25 मिनिटं झालेली आहे आणि एकंदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि भेट सुरू आली आहे, त्यांची चर्चा सुरू आहे। एकंदर मराठा आरक्षणाचा जो विषय आहे तो अत्यंत गंभीर असा विषय आहे, गंभीर स्वरूप धारण केलेलं आहे त्या विषयाने। एकंदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यवतमाळमधून थेट इथे राजभवन दाखल झाले, त्यामुळे अत्यंत गंभीर विषय आहे। या गंभीर विषयाचं गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री स्वतः इथे पोहोचले आहेत आणि एकंदर या संपूर्ण विषयावर चर्चा होत आहे आणि कुठेतरी या चर्चेमधून मार्ग निघतो का, कुठेतरी या संपूर्ण चर्चेमधून एकंदर कुठेही मार्ग निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। राज्यपाल रमेश बैस स्वतः या संपूर्ण या चर्चेमध्ये आहेत आणि एकंदर दोघांमध्ये नेमकी चर्चा काय होते आणि दोघंही नेमके या संपूर्ण चर्चेचा मार्ग काढतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। लागवी भूषण, 2 शक्यता वर्तवली जाते। एक तर सुरुवातीपासूनच अशी मागणी केली जात होती की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकरता विशेष अधिवेशन बोलवावं, त्या दृष्टिकोनातून या भेटीनंतर या चर्चेनंतर काही निर्णय घेतला जातो का, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा वटहुकूम अध्यादेश या सगळ्या संदर्भात निघतो का, कारण मराठा समाज आपल्या मागणीकरता आक्रमक होताना दिसतोय आणि त्या दृष्टीनं लवकरात लवकर तातडीनं सरकारनं पावलं उचलण्यास काही सुरुवात केली आहे का? नक्कीच जरांगे पाटील स्वतः उपोषणात बसले आहेत, साधारण 6वा दिवस उपोषणाचा आहे आणि त्या उपोषणानंतर एकंदर कुठेतरी सरकार दबाव वाढत आहे। महाराष्ट्रामध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती उद्भवत आणि एकंदर संपूर्ण या परिस्थितीकडे सरकारचं बारीक लक्ष आहे। या संपूर्ण परिस्थितीमध्ये कुठेतरी मार्ग काढण्यासाठी, कुठेतरी या संपूर्ण मराठा आरक्षणामध्ये मार्ग काढण्यासाठी संपूर्ण सरकार आता ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेलं आहे। मुख्यमंत्री स्वतः या संपूर्ण चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजभवनावर पोहोचलेले आहेत, एकंदर या चर्चेला सुरुवात झालेली आहे। कुठेतरी वटहुकूम निघतो का, कुठेतरी वटहुकूम काढला जातो का, याकडे सुद्धा आपलं लक्ष असेल आणि एकंदर संपूर्ण सरसकट जर आरक्षण द्यायचं संपूर्ण सरसकट जर कुणबी प्रमाण द्यायचं झालं तर कुठेतरी सरकारी टेक्निकली यामध्ये अनेक कारणं असू शकतात, ही कारणं कोणती असावीत किंवा त्या कारणामध्ये कुठेतरी एकंदर मार्ग निघतो काही देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे या संपूर्ण चर्चेकडे आपलं लक्ष असेल आणि एकंदर चर्चा सुरू झालेली आहे। आपलंच नाही तर अंतरवली सराटीचं सुद्धा लक्ष आहे आणि याच करता थेट जाते अंतरवली सराटी या गावामध्ये आमचे प्रतिनिधी सचिन बडे आहेत। अगदी सुरुवातीपासूनच आपण त्या ठिकाणावरून लाईव्ह लोकशाही मराठीचा आपण बुलेटिन सुद्धा काढत होतो सचिन। आता या भेटीनंतर तिथं असलेल्या नागरिकांच्या, मराठा बांधवांच्या अपेक्षा दुणावल्या असतील, ही भेट होतीये, चर्चा होतीये, काय वाटतंय आता अंतरवली सराटीत या समाजाला, मराठा बांधवांना? लागवीची ही बातमी लोकशाही मराठीच्या माध्यमातून गावकऱ्यांना समजताच गावकऱ्यांना कुठेतरी एक आनंद वाटतोय, कारण मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ज्या काही मोठ्या हालचाली होत आहेत या हालचालींच्या माध्यमातून समाजाला कुठेतरी दिलासा मिळेल आणि हा दिलासा समाजालाच नसेल तर येणाऱ्या कित्येक पिढ्यांना असेल। त्यामुळे आता काय वाटतं गावकऱ्यांना, कारण आपण स्वतः अंतरवली सराटीमध्ये आहोत, ज्या अंतरवली सराटीनं संपूर्ण राज्य गाजवलं, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काय सांगाल, जी तुम्हाला एक अपेक्षा होती मुख्यमंत्र्यांकडून आणि पंतप्रधानांकडून, मात्र कुठेतरी आता मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला गेलेले आहेत, काय वाटतं काय होऊ शकतं? त्या दिवशी आता ते मुख्यमंत्री गेले होते भेटायला, मोदी सरकारला वाटलं, आम्हाला वाटलं त्या दिवशी काहीतरी होईल आमच्यासाठी, काहीतरी आदेश काढतील ते, पण त्यांनी नाही काढला। पण आज ते राज्यपालाच्या भेटीला गेले, अशी आशा आहे आम्हाला की उद्या निकाल येणारच आणि त्यांनी तसा निकाल आणावाच। आम्हाला आरक्षण देण्याची ते हालचाली त्यांनी तेच करावं,
जे त्यांनी आज गेलेत ना राज्यपालाला भेटायसाठी, त्यांनी आरक्षणाचाच आदेश काढा. कारण दादाची तब्येत खूप बिघडलेली आहे, प्रकृती गंभीर आहे, पाणी पण घेत नाही येते. त्याच्यामुळे जेवढे लवकर होईल तेवढे चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्री हे सगळे मिळून काम करायलेत, एकदम चांगलं वाटायला लागले. पण आता उद्या जेव्हा आदेश निघल तेव्हा खरं वाटेल, तोपर्यंत काय हे नाही सांगता येत नाही. मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला गेलेले आहेत. संपूर्ण गाव जो आहे तो काही दिवसांपासून, म्हणजे मागचा टप्पा असेल, हा दुसरा टप्पा असेल, मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे, तुम्ही दररोज पाहता. आता ही जी भेट आहे तुम्हाला काय वाटतं, काय पदरी पडू शकतं? मुख्यमंत्री राज्यपालाच्या भेटीला गेले तर मला थोडं अवघडच वाटतं याच्यामध्ये बोलायला, की पहिल्या वेळेस सुद्धा आमच्यासोबत असं घडलं होतं. ते भेटीला गेले का नाही गेले याच्याबद्दल नाही, कारण त्यांचं दुसरं बी कारस्थान असू शकतं, त्यांची दुसरी बी चर्चा असू शकते, काही माहित नाही आम्हाला. ज्यावेळेस त्यांचं जी आर निघन त्यावेळेस आम्हाला कळन की मुख्यमंत्री राज्यपालाच्या भेटीला गेले, ते आमच्याच कामासाठी गेले, याच्यावर आम्ही ठाम आहे. आम्हाला एकच लागतं फक्त मराठा आरक्षण. आपण पाहताय आम्हाला एकच हवंय ते म्हणजे मराठा आरक्षण. आपल्यासोबत या ठिकाणी गावातील काही रहिवासी आहेत. तुम्ही काय सांगाल, राज्यपालांच्या भेटीला स्वतः मुख्यमंत्री गेलेले आहेत, काय वाटतं, आनंदाची बातमी मिळेल? आशा तर आहे त्यांनी आनंदाची बातमी द्यावं म्हणून जनतेला. ते लास्ट टाइम पण ते गेले दिल्लीला मोदी सरांना भेटायला, तर आम्हाला तेव्हा पण वाटलं होतं, पाटलांना पण वाटलं होतं ते गेले तर आता घेऊनच येतील काहीतरी गुड न्यूज, पण तसं काही झालं नाही. ते फक्त त्यांना एक निमंत्रण देण्यासाठी गेले होते. त्यानंतर मोदी सर इथं पण आले, त्यांनी पण काही काढलं नाही विषय. तर आता गेले राज्यपालाकडे, तर काहीतरी गुड न्यूज असावी अशी आम्हाला आशा आहे. नक्कीच मुख्यमंत्री राज्यपालांकडे गेलेले आहेत, तर काहीतरी आनंदाची बातमी मिळेल असं जे वाटतंय. ते गाव अंतरवली गाव, सराटी जे गाव आहे या गावातील रहिवाशांना, तर काय सांगशील? मुख्यमंत्री गेलेले आहेत ते म्हणजे राज्यपालांच्या भेटीला. मागणी केली होती मनोज जरांगे पाटलांनी की कुठेतरी समाजाचा विचार करावा आणि तातडीचं पावलं उचलावीत, हे तेच पाऊल असं वाटतं तुम्हाला? माझं म्हणणं सध्याला एकच आहे. जरांगे पाटलांनी मागच्या ज्यावेळेस 17 दिवस उपोषण केलं त्यावेळेस त्यांनी सरकारला 100 वेळाने 1000 वेळा सांगितलं मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, आणि त्यांनी शब्द दिला. इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आले आणि म्हटले ते की आम्ही तुमचं जे 40 दिवसामध्ये, आधी तर 30 दिवस म्हणले ते. जरांगे पाटील इतके म्हणजे मनाचे मोठे, त्यांनी त्यांना 30 दिवस नाही, त्यांना 40 दिवस दिले, आणि 40 दिवस स्वतःचे वाढून देऊन इथं एक विराट सभा घेतली आमच्या गावामध्ये अंतवली साठमध्ये. जवळजवळ 1.5 कोटी लोक आले, आणि इतकं त्यांना म्हणजे दबाव तयार केला त्या सरकारवरती, इतकं सगळं वातावरण झालं. सगळं आमचे पूर्ण म्हणजे मराठी सगळा समाज एकवटला. आज अशी कंडिशन आहे की कोणता नेता आज रस्त्यावरती फिरू शकत नाही, आणि सगळी अशी कंडिशन असताना सुद्धा अजून पण हे सरकार गांभीर्याने आपली दखल घेत नाही मराठा समाजाची. यांच्या स्वतःच्या कामासाठी यांना सगळं भरपूर यांना वेळ आहे, यांच्या सगळ्या गोष्टी यांना करता येतात. एका रात्रीतून शपथविधी होतो, यांच्या एका रात्रीतून आमदार पळून जाते, यांचे आमदार सगळे शपथविधी घेते, किंवा अजित पवार कुठून टपून येतो आणि तो लगेच मंत्री होतो. ते सगळं चालतं, फक्त मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही. नक्कीच आरक्षणाचा मुद्दा म्हटलं जातंय. अगदी काय सचिन, वाटतं आजची भेट तुम्ही असेच आनंददायी आमच्यासोबत असेल का? जोडले राहा. किंवा काही तरी क्षणाक्षणाचं अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजभवनावर पोहोचलेले आहेत. काय भेट होते, काय चर्चा होते, अपडेट पोहोचवत राहणार आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.